जीव माझ्या कोंबडीवर. असे तिला खांद्यावर घेऊन बसवता आणि समद्या गावभर फिरवून आणतात. अरे देवा, आता जर का आभासने कळलं ना का नाही कोंबडी जवळ, तर मला बी लय हाणतील बाई. मला जाय पाहिजे. ऐका की ते कमळीचा बाप कोण आहे? कमळीचा बा लय मोठा माणूस आहे. मुंबईला असतात ती माणसं. कोण आहेत ती माणसं? काय काय झालं पुढं? काय झालं? नाही नाही, तुम्हाला नाही सांगणार मी. तुम्ही हे समजा जाऊन त्यांना सांगणार ना? हो नाही हो काकी, तुम्ही जर का त्यांना सांगितलं तर ते माझ्या पोरीला जिद्द नाही सोडणार. नाही, तुम्ही ते मारून टाकतील माझ्या कमळीला. मला तिकडे जायला पाहिजे. नाही नाही नाही, ऐका ऐका, असं काहीच होणार नाही. तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुम्ही शांत व्हा. मी नाही सांगणार. मी कुणाच नाही, मी काही नाही सांगणार. मी माझं तोंड बंद ठेवेन. एकदम गप, एकदम गप. मी काय बी झालं ना तरी माझं तोंड उघडणार नाही. मी कुणाचनीच नाही सांगणार का माझ्या कमळीला मारू नका. मी माझ्या कमळीला बी सांगणार नाही तिचा बा कोण आहे ते. आणि मी तिला लांब ठेवेन, या समजापासून लांब ठेवेन. तिला मुंबईला कधीच येऊ द्यायची नाही. मी पाया पडतो तुमच्या, मला माझ्या लेकीकडे जाऊ द्या. आपण मिळून जाऊया. मी मदत करतो की नाही तुमची, तुम्ही नका काळजी करू. माझं लेकरू तिकडे एकटं आईला पोर नाही राहू शकणार. होय होय, तुम्ही नका काळजी करू. हे बघा मी आहे ना, कोणी काहीच करणार नाही त्यासनी. तुम्ही शांत व्हा. कोणीच काय करणार नाही. तुम्हाला बी कोण काय करणार नाही ना. तुमच्या कमळीला बी कोण काय करणार नाही. हा, मी आहे. हा, मी तुला एवढं काय बाय बोललो तरी मी तू माझी एवढी काळजी करतेस. मला मदत करशील ना? होय होय. तुलाही चांगली आहेस ग. तुझं नाव काय आहे? ए पोरी, नाव काय आहे तुझं? किरण नाव आहे माझं. भारी नाव आहे ग. तुला भेटून बरं वाटलं ग. आता कुठे मनाला जरा शांती मिळाली. नका काळजी करू. हा, डॉक्टर आता डिस्चार्ज देतील की नाही, मग आपण जाऊया तुमच्या गावाकडं. मी नेतो. नाही बाय, मला नाही थांबता यायचं इथं. खरं मी तुमच्या दोघींची लय आभारी आहे. तुम्ही मला इथं दवाखान्यात आणलं सा, माझी काळजी घेतली, सेवा केली. तुमचे उपकार मी कधीच नाही विसरायची. हाय अगं, काय आहे माझं नशीब. मी इथं तुझ्या समोर आहे, तुझी लेक तुझ्या समोर आहे ना. तू माझंच आभार मानायला लागलीस. पण आता मला माझ्या पोरीकडे जायला पाहिजे. एवढंसं लेकरू आहे माझं, तिकडं बिथरला असेल माझ्याशिवाय. राहत नाही, तिला सवय नाही ना माझ्याशिवाय राहायची. मला बी नाही करमत तिच्याशिवाय. मला तिच्याकडे गेलं पाहिजे. 2 दिवसानं तुम्हाला बरं वाटलं की नाही, मग आपण जाऊया तुमच्या गावाकडं. आपण मिळून हुडकूया कमळीला. हा, नका काळजी करू तुम्ही. नाही नाही, मला नाही थांबता यायचं. अहो, माझं लेकरू ना नाही राहिलं माझ्याशिवाय कधी. ती नाही राहत येणार माझ्याशिवाय. तुम्हाला कळत नाहीये मी काय म्हणतोय ते. तुमची आई तुमच्यापासून लांब गेली ना, तेव्हा तुम्हाला कळल काय म्हणतो ते. काकी, तुम्ही जे काय बोलताय ते बरोबर आहे. खरं आपण हे उद्या ठरवू. तुम्ही आता आराम करा, सकाळी काय ते बघूया. पण माणसं
आपण बघूया सकाळी बघूया. हा झोपा कर. झोपा झोपा. माझी कमळी. हिंगे उद्या सकाळी आई जर खरंच निघून गेली तर काय करायचं ग? कमळे, आजची रात्र काकीची डोळ्यात तेल घालून राखण करायला पाहिजे. ती जर निघून गेली की नाही परत हाताला गावणं लय अवघड आहे. बाबा आता कसं वाटतंय? अशी फ्रेश हवा घेण्यासाठी ना आपण रोज सकाळी बाहेर येत जाऊ. हां बरं वाटेल तुम्हाला. का आलीस तू इथे परत? मी तुला घरातून बाहेर काढलंय, विसरलीस तू? घरात यायचं असेल तर त्यासाठी अट घातलीये. आलीस तशी निघून जा. वहिनी, मी ते घरात राहायला आलेले नाहीये, तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आले. त्याची काहीही गरज नाहीये. मला तुझं काही ऐकायचं नाही. गरज आहे की नाही हे काय सांगणार आहे हे ऐकल्याशिवायच सांगणार आहेस का? मला तर असं वाटतं की मी नुसतं बोलण्यापेक्षा दाखवण्यावर जास्त भर देईन. इन्स्पेक्टर साहेब या जरा. सुहास, मॅडम, हा तुमचा नोकर आमच्या हाती लागला. त्याची नीट चौकशी केली तेव्हा ह्याने सगळा हा गुन्हा कबूल केला. त्यामुळे कामिनी मॅडम या सगळ्या प्रकरणामध्ये निर्दोष आहेत. हे बघ, जर का तू आला नाहीस तर काय काय होईल याची तुला कल्पना देतो. पण मॅडम, एकतर पैसे वगैरे काही मिळणार नाही आणि पोलिसांची हवा खावी लागेल, कळलं का? आणि जर का आलास तर तुलाही पैसे मिळतील आणि तुझ्या फॅमिलीलाही पैसे मिळतील. ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे, वाट बघते मी. सुहास, माझ्याकडे बघ. माझ्याकडे बघ आणि खरं काय ते सांग.